श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील. पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर. संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679. आज मोची मादिगा मादगी मादर महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ 7 डिसेंबर 2025 ला सकाळी 9 ते 4 पर्यंत पुणे येथील आरंभ बँक्वेट भोईर लॉन्स BRT रोड पवन नगर कालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यात प्रमुख अतिथी व सत्कार मूर्ती माननीय नामदार अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र राज्य व महासंघाच्या सर्व पदाधिकारी एवं राज्य कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व समाज बांधव यांची महामेळाव्याला उपस्थिती होती. अण्णाभाऊ बनसोडे यांचा स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात आपल्या समाजाच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत हिअरिंग लावून या संदर्भात तोडगा कसा निघेल यावर चर्चा घडवून आणण्याचे सांगितले. यानंतर 75 ज्येष्ठ नागरिकांचा आणि समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्थानिक समाज बांधव व M4 महासंघाचे सर्व पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व समाजातील समाज बांधव यांनी परिश्रम घेतले. त्यासाठी M4 महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. समाजाची प्रामुख्याने काय मागणी आहे, समाजाची प्रामुख्याने काय अडचण आहे, त्या संदर्भात आपल्या सर्वांची चर्चा काल झालेली आहे. माझाही मनापासून खऱ्या अर्थाने गेली 60-70 वर्षापासून पिंपरी चिंचवड परिसर असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जसं की आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पण आपल्या समाजाची खूप लोक आहे. आता मला आपलं वर स्टेजवर भेटत असताना मला वाटतं धारावीमधील त्यांचे वडील नगरसेवक 3 वेळा होते, तेही भेटलेले. खरं तर समाजाचा प्रत्येक घटक अतिशय काबाड कष्ट करून प्रामाणिकपणे आपल्या एकमेकाला आपल्या परिसरामध्ये राहत असताना प्रत्येकाला सहकार्य करण्याच्या भावनेतून अतिशय गरीब कुटुंबामधून वावरत असताना प्रत्येकाला सामावून घेण्याची भूमिका ही खरी तर समाजाच्या प्रत्येक घटकाची असते. वास्तव बघितलं तर आपण जो पाठपुरावा करतो त्या पाठपुराव्यामध्ये मी आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सतत महाराष्ट्र विधानसभेचा उपाध्यक्ष या नात्याने मदत करणारच आहे. पण हा जो प्रश्न आहे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, हा खूप जटिल आहे. ही त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढण्यासाठी मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण माझ्या दालनामध्ये उपाध्यक्ष या पदाच्या अखत्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे पदाधिकारी असतील त्या सर्व पदाधिकाऱ्यांची आपण मिटिंग लावू आणि जेणेकरून हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल, जेणेकरून महाराष्ट्राच्या लोकांच्या आणि आपल्या समाजाच्या हितासाठी राहील, हा माझा मनापासूनचा प्रयत्न असणार आहे. परंतु एक मिटिंग लागल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यावर सरकारी जे अधिकारी असतील, सरकारी जे कर्मचारी असतील त्यांचं ओपिनियन घेऊ. ओपिनियन घेतल्यानंतर मग आपण ज्या ट्रॅकवर येणार त्या ट्रॅक नंतर जो आपल्याला मार्ग सापडणार आहे, ज्याचा अर्थ की बाबा एखाद्या टायमाला आपल्याला जर वाटलं एखादं पिटिशन दाखल करायचं तर आपण ते पिटिशन दाखल करू. पण जेणेकरून माझ्यापेक्षा तर मला वाटतं, तर आता तुम्हाला मी सांगतो त्या कानडी साहेबांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. मला वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेले आणि गेली 60 वर्षापासून असे अनेक पदाधिकारी आपल्या समाजाचे अनेक ज्येष्ठ लोक आहेत की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना उल्लेखनीय काम केलेले. मगाशी बोलत असताना किंवा आपण ज्यांचा सत्कार करत असताना मला वाटतं ऍडव्होकेट मोरे बोलले, जे आता रिटायर झालेले ते पण आहेत, की तुम्ही सर्वजण आहे त्या परिस्थितीमध्ये सर्व परिस्थितीवर मात करून आपापल्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला नाव नोकरी करतात त्या पद्धतीने आपण करत आलेलो आहे आणि करत राहणारच आहे. पण या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो,
अधिवेशन नागपूरला आमचं उद्यापासून आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण एक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणून माझ्या वतीने जे तुमचे सर्व जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून एक सुनावणी म्हणजे ज्याचा अर्थ आहे की हेरिंगला आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलू, तिथं सविस्तर चर्चा करून आता हा खूप दिवसापासूनचा तुमचा प्रश्न आहे, पण जास्तीत जास्त लवकरात लवकर कशा पद्धतीने जेणेकरून चौकटीमध्ये बसून हा सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आपल्या समाजाच्या लोकांना जे 50 वर्षाचा पुरावा मागितला जातो तो पुरावा शिथिल करून कशा पद्धतीने आपल्या सर्वांना जातीचे दाखले मिळाल्यानंतर ती महत्वाचं काही इलेक्शनच नाही, निवडणूकच नाहीये, तर की आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी सवलती त्यापासून मिळतील अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू. आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांचा सत्कार केलेला त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे युवक अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे सागर कुंडेची पण निवड केली, तुलाही माझ्या वतीने लाख लाख शुभेच्छा. समाजाचे नाव कशा पद्धतीने उंचावेल अशा पद्धतीने तू काम कर, तुझ्या पाठीशी समाज तर आहेच, आमच्यासारखेही लोक तुझ्या पाठीशी राहील. आज हा कार्यक्रम या ठिकाणी मारुती आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतला, माझा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल मी समाजाच्या प्रत्येक सभासदांना मनापासून धन्यवाद देतो. पुढील काळामध्ये आपण मला केव्हाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही अडचणी असतील, मुंबई असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, आमचा सोलापूर भाग असेल, कधी कुठल्याही कामासाठी मला तुम्ही हात मारावे त्या तुमच्या हाकेला नक्कीच बांधील राहील. मी परवा 3 दिवसाचा माझा सोलापूर या ठिकाणी दौरा झाला होता, तिथं अतिशय उत्साहामध्ये आपल्या समाजाच्या लोकांनी माझा सन्मान केला, सत्कार केला, प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी माझ्यावर सोलापूर आणि भंडारा आणि नागपूर ची जबाबदारी दिलेली, त्यामुळं मी ज्याच्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी तुम्हाला बोलवेल. तुम्ही त्या ठिकाणी या समाजाच्या दृष्टिकोनातून तुमच्या घरातला तुमच्या लोकांनी पहिल्यांदा 97 साली निवडून दिलं म्हणून मी आज आमदार झालो, आम्ही आज आमदार झालो म्हणून उपाध्यक्ष झालो, त्यामुळं तुम्हालाही कधीही माझ्याकडनं विसर पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय होईल.